हेलो दोस्तों, नमस्कार। मैं एस चौहान। जनसंख्या वृद्धि के ऊपर मेरा एक डायलॉग है दोस्तों। जनसंख्या वृद्धि में भारत ने रिकॉर्ड तोड़ा और चीन जैसे देश को पीछे छोड़ा, क्योंकि आज भारत की जनसंख्या चीन जैसे देश से आगे निकल चुकी है। लेकिन जनसंख्या बढ़ाने से समस्याएं कम होती है क्या? नहीं, हमारे देश में अनेक समस्याएं हैं, उसके और भी हम सभी ने ध्यान देना चाहिए। मराठीमध्ये लोकसंख्या विस्फोट यावर माझी एक कविता आहे, ती सादर करतो तुमच्यासमोर। कवितेचं जे शीर्षक आहे ते आहे लोकसंख्या विस्फोट। हम दो हमारे दो, लक्षात ठेवा नारा, देशाच्या प्रगतीसाठी हाच मार्ग खरा। लोकसंख्या वाढल्या समस्या, मर्यादित ठेवा कुटुंब, धरू प्रगतीची आशा। मुलापेक्षा मुलगी बरी, म्हणून शिकवा तिला, कठीण परिश्रम करून ती तारेल देशाला। लोकसंख्या विस्फोट आहे अधोगतीचे लक्षण, करा विचार देशाचा, करा कुटुंब नियोजन। आपल्या आर्थिक स्थितीनुसार आपण आपल्या कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवला पाहिजे। म्हणूनच तर म्हटलेलं आहे की छोटा परिवार खुशियाँ अपार। 20-25 वर्षापूर्वी स्त्री भ्रूण हत्या झाल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आणि मुलांची संख्या वाढल्यामुळे मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झालेलं आहे। ही मोठी गंभीर समस्या आहे, याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आंतरजातीय विवाहाला सरकार चालना देते, म्हणून ज्यांना ज्यांना जमते त्यांनी आंतरजातीय विवाह केला तरी चालतो, पण मुलामुलींचं संगोपन योग्य प्रकारे व्हायला पाहिजे, तेव्हाच समाजाचा विकास होईल। एकीकडं तर विज्ञानाने आमची एवढी प्रगती झालेली आहे, पण दुसरीकडे अनेक समस्या आहे। त्यापैकी ही समस्या आहे की मुलं जास्त मुली कमी, पण काही वर्षानंतर याचे समाधान निघेल, म्हणून आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। बघा, आंतरजातीय विवाहाविषयी विचार करा, इतरांना सांगा। ओके, धन्यवाद।